आज माझं 40 टनाचं आंब्याचं 10 एकर क्षेत्रामध्ये माझा 10,000 झाडाचं मी प्लांटेशन केलेलं आहे। आज ह्याचं मातीमोल झालं, हे मातीमोल झालं आहे। आज काही त्याच्यामध्ये 1 रुपयाचंही प्राप्ती नाही आहे। आणि आज शासन सांगतं की तुम्ही नवउद्योजक नोकरीच्या पाठीमागे न लागता शेतीच्या पाठीमागे लागा। ठीक आहे, आम्ही कर्ज काढलेत, उसने केलेत, पासने केलेत। आज आमच्यावरती खूप हालाकीचे दिवस आलेत। जर आज ह्या आंब्यामधून जे मी 40 टनाचं उत्पन्न धरलं होतं, ह्या 40 टनामध्ये मला 1 रुपयाही आज फायदा नाही ह्याच्यामध्ये। जर इकताले लाखो रुपयाचे नुकसान झाले। आज जर शेतकरी जर युवा शेतकऱ्यांचा जर काना मोडला तर शेतकरी पुन्हा शेतीमध्ये का हे करतील, का ते परत हे होणार नाहीत आणि का बेरोजगारी परत या राज्यामध्ये येणार नाही आहे। जर शासनाला खरोखर जर आज शेतकऱ्यांची खूप म्हणजे वाटत असेल, या भारत हा शेतीप्रधान देश आहे, तर या देशासाठी या शेतकऱ्यांसाठी शासनाने काहीतरी योग्य पाऊले उचलावेत आणि हे कर्जमाफी किंवा कुठलं तरी एक ठोस असं हे देऊन शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी। आज शासनच मायबाप आहे। अख्खा आंबा आमचा सगळा सडून गेलाय। आम्ही लय गरीब लोक आहेत। आम्ही खूप कष्ट केलं, खूप त्याच्यात हे केलं। आम्ही लेकरांना सुद्धा कधी आंबा तोडून दिला नाही। आणि एवढं 7 लाख रुपये खर्च करून आज आम्हाला 1 रुपया सुद्धा भेटायला तयार नाही। आणि 1 रुपयाचा सुद्धा आम्ही आंबा विकला नाही, की आम्ही खाल्ला सुद्धा नाही नीटनीटका ह्या इकरीसाठी। का तर आमचा लई खर्च झाला होता, म्हणून आम्ही एकदम तळतळीने कष्ट करून हे पिकलेलं एक घास पण खायला नाही आमच्या तोंडात भेटलं। माझ्या मुलांनी हे सगळं सोडून हे आंब्याचा बाग तयार केला। एवढा मोठा 10 एकराचा आंब्याचा बाग आहे। याच्यात काही सुद्धा आम्हाला परापत नाही घडली। आम्ही काय करायचं, कसं जगायचं? आमचे लहान लहान मुलं येतं, लहान लहान लेकरं येतं, आम्ही एक सुद्धा त्यांना कैरी तोडून देत नसत। मग याच्यापेक्षा काय आम्ही करायचं? जगायचीच काय इच्छा आहे सांगा ना तुम्ही। 7 लाखाचा 7-8 लाखापर्यंत आमचं नुकसान झालं। हे आंबाच काय थोडा आहे का सांगा ना। आम्ही 1 आंबा अजून विकलाच नाही, आता सुरुवात केली, तर ह्या पावसाने असं केलं। आमची काय मागणी, आम्हाला फक्त आमचं नुकसान उलीतिली का होईना पण कळकळीची विनंती, आम्हाला भरपाई द्यावा। सर ते हे तलाठी भाऊसाहेब आलते तेवढे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।